सर्वांचे नाव घेणं शक्य नाही, सर्वांचे नाव मला पाठ आहे, पण कोणाचं नाव घेणं शक्य नाही. आणि नाव घेता घेता जर एखाद्याचं नाव सुटलं कधी, ते ग्रामपंचायत आहे बाबा नाही का. म्हणून कोणाचं नाव न घेता मला असं वाटतं एखादा उखाणा म्हणून टाकतो आज. म्हणू का आजी? ओ आत्या. आजी म्हणते म्हण, म्हणते बाप. ऐक मग. येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते, खिडकीला 3 तारा, आडे वाटे त्याले गुंगरबारा, पान खाते तरा तरा, घाम येते झरा झरा. तिकडून आला व्यापारी, व्यापाऱ्यानं दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हांडा घेते पाण्याला, पाणी आणते आळाचं, वाळा बांधते भिंगाचा. वाड्यात वाडे 7 वाडे. किती वाडे? वा रे वा. वाड्यात वाडे. वाड्यात होता मोठा पलंग, पलंगावर गादी, गादीवर उसी, उसीवर बसी, बसीवर कप, कपात होती घडी, घडीत वाजला 1. पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची. विडाला विडाला विडाला. इथं आल्यानंतर आमचे डॉक्टर काका लोखंडे, राजूदादा चौधरी असतील, सर्वांचे मला नाव पाठ नाही, पण जी मंडळी माझ्याशी संवाद केला, बोलले, म्हणून गोडची मंडळी आहे. काय वर्णन करावं तुमच्या नागरीचं. सगळे प्रेमळ लोक आहे. गोकुळासारखं गाव आहे, गोकुळासारखं वातावरण आहे. काय कीर्तन ऐकतात लोक, एकालाही जांभोळी येत नाही तुमच्या गावात. आजी एकालाही जांभोळी येत नाही. नाहीतर आम्ही कोण्या कोण्या ठिकाणी जातो लगेच देतात महाराज. विकास भाऊ कीर्तन गेलं कुकडे, बुवा कीर्तन करण्यात मग्न, आजी डोकल्या माऱ्यात मग्न, मार डोकली. काही काही भागामध्ये आजी मी कीर्तनाला जातो आमच्या चोपड्याकडे. मी कीर्तनाला चोपड्याकडे जातो. तिकडे कीर्तनात जर कधी झोप लागली ना, तर बाया काय चष्मे नेतात डोळ्याला लायला, काय चष्मे. म्हणजे कीर्तनकारालाही कळत नाही. आवाज साधा करा, आवाज साधा करा, आवाज वाढवा. विको कमी करून टाका गायनाच्या वेळेस, आवाज वाढवा. विडाला 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 विडाला. तिकडे चोपड्याकडे कीर्तन ऐकले, बाया चष्मे नेतात, ते काय चष्मे डोळे काढेल. म्हणजे कीर्तनकारालाही कळत नाही आजी जागे की झोपेल आहे. कीर्तन झालं, सगळा मंडोप घरी गेला. आजी एकटीच बसेल होती. कुठं? मंडपात. 11:30 झाले, पण आजी एकटीच बसेल. कुठं? बोला बोला. हा असा आवाज. आजी एकटीच बसेल मंडपात. सगळे घरी गेले, पण तिची सून चांगली होती. तिच्या सून म्हणे, का ग म्हणे आत्या, का ग म्हणे सून, अगं म्हणे राधाबाई, आमची सासूनी आली का घरी? म्हटली तुमची सासू एकटीच बसेल आहे म्हणे मंडपामध्ये, देऊ राहिली डोकल्या. आजी होती 1.5 क्विंटलची. किती? 1.5 क्विंटलची आजी. तुमच्या गावात एकही नाही. आजी 1.5 क्विंटलची आजी. तिच्या एकदा आजीच्या घरात चोर शिरले ना, चोर शिरले तर दोघी चोर अशा बक्कलमध्ये दाबले, त्याच्या शातळल्यावर बसले. शातळल्यावर बसली. आणि तिचा नातू होता असा आमच्या विनेकरी बाबासारखा. काय विनेकरी दिसती, इथं टिक्का, इकून टिक्का, इकून टिक्का. काय पावले टाकले. असं वाटते मला, असं वाटते मला पोरगी असती तुम्हाला जवाई करून घेतला असता. याले म्हणता विनेकरी. काय महाराज, काय रूप आहे, फेटा आहे. या विनेकरी बाबांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. असे मुलं पाहिजे, असे मुलं. महाराज खरोखरच कोडी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. मावशी असे मुलं पाहिजे. नाही तर इथले विचित्र मुलं आहे, बापाले बाप म्हणत नाही, मायले माय म्हणत नाही, आणि महाराजाचा सगळा पोतराज करून टाकतात. पोरं बदला घ्यायला 1 नंबर. एक पोरग तर पडत पडत आलं, म्हणे बाबा, त्याला सर्दी व्हायला होती, शंभूळ ओढला त्यानं. म्हणे बाबा, म्हटलं बोल. म्हणे बाबा पाया पडू द्या. पोरग पाया पडायला आलं, धोत्राले शंभूळ पुसलं आणि चाललं गेलं, चाललं गेलं. मी त्याला म्हटलं का रे, धोत्राले शंभूळ पुसला? तो एवढा डोळे करून पाहत होता आजी माझ्याकडे.
कीर्तनातच बसेल. तो म्हणे माझ्यावर तपला एवढ्या लोकांमध्ये, माझी इन्सर्ट केली. अर्ध कीर्तन होऊ दिलं, डायरेक्ट मधामध्ये लाईट गेली. कीर्तनात लाईट गेली बाबा, लाईट गेली. ते पोरग उठलंय बाबा, अंधारात आलं, मागून आलं, मागून जे बुक्का दिला महापाठीत, बदला घेतल्याशिवाय राहिलं नाही. लहान लेकरं काय करते सांगता येत नाही. पण खरोखरच दादा कौतुक करावं तेवढं कमी आहे. खरोखरच कौतुक करावं या लेकरांचं. महाराजांनी एवढा मुलगा आजीचा, दोन्ही चोर असे बगलमध्ये दाबले, त्याच्या छातीवर बसले. आजी त्याच्या छातीवर बसली. आणि त्या नातवाले म्हणते, त्या नातवाचं नाव पप्प्या. म्हणे पप्प्या, म्हणे बोल ना आजी. पप्प्या म्हणे बोल ना का आजी. जाय म्हणे पोलीस आले, आण बोलवून. खाली चोर पचेर पडेल आहे, आजी तिच्यावर बसेल आहे. पप्प्या जाय पोलीस आले, आण बोलून. तो पप्प्या बाहेर गेला. इकडे पाहते, तिकडे पाहते, इकडे पाहते, तिकडे पाहते. आजी म्हणे काय पाहतो रे. म्हणे हिरव्या तोंडाच्या. आजी म्हणे माझी चप्पल दिसत नाही. खाली पडेल चोर. म्हणे बापा माई घेऊन जाय रे, माई घेऊन जाय. पण हे JCBचं वजू उतरोय, अवघड आहे. आजी एकटीच झोपेल कीर्तनामध्ये, मावशी एकटीच वठ्यावर. 11:30 वाजता आजीच्या डोकल्या मारणार चालूच होत्या. मार डुकली, मार डुकली. गावात एका माणसानं बोकड सोडेल होता, कुकू लावून. कुकू लावून बोकड सोडेल होता. तो बोकड रात्री 11:30 वाजता भागवत मंडपामध्ये आला. त्या बोकडानं पाहिलं, अरे गड्या म्हणे आजी काय आपल्याशी टक्कर घेते की काय, टक्कर घेते की काय म्हणे म्हातारी. ते बोकड पुढे गेलं, आजीच्या डोकल्या मारणं चालूच होत्या. मार डोकली, मार डोकली. जे बोकड पुढे गेलं आणि एका टक्करमध्ये आजीचं धाबतदान आणलं. हो महाराज कीर्तनामध्ये झोपतात लोक. काही काही भागामध्ये कसे आहे, पण उत्कृष्ट टाळकरी मंडळी, उत्कृष्ट मृदंगाचारी आहे. बीड जिल्ह्याचं वैभव आहे. हरिभक्तपरायण आमचे दादा भरतदादा पठाडे, बीड जिल्ह्याचं वैभव आहे. पण या जालना जिल्ह्याचं वैभव आहे आमचे विकास दादा, दुसरे भरत पठाडे आहे. गोड असा हातामध्ये वजन आहे, साधना आहे. उत्कृष्ट गायन आमच्या महाराजांचा आहे. नारायण महाराजांचा आवाज गोड आहे, साखरेसारखा आवाज आहे. नाहीतर तुमच्यासारखी भजनी मंडळी भेटत नाही. आमच्या दादांचं नाव काय, पांडुरंग महाराज. खरोखरच पांडुरंगासारखेच दिसतात. म्हणजे गोड असा स्वभाव आहे. नाहीतर कोण्या कोण्या ठिकाणी अशी गाठ भेट होत नाही. आम्ही म्हणावं काय तर मागचे टाळकरी म्हणतात काय बाबा. मी एका ठिकाणी प्रमाण म्हटलं, हिची दान देगा देवा, मागचा म्हणे महाराजले डबल कोरोनाचा रोग व्हावा. अंदाज सांगे बहिरे आले आणि गाडी चालली खैरे आले. दमडी के दाल में चिपडे खुशाल. कोण्या कोण्या ठिकाणी प्रमाण आहे. एका ठिकाणी मी प्रमाण म्हटले, विकास भाऊ. दिनाची माऊली आज म्या देखी आली. मागच्या भजन्यानं उचललंय. मग भजन्या होता 65 वर्षाचा, एकही दात नव्हता, सगळा खलबत्ता होईल तोंडाचा. त्या भजन्यानं उचललं. तो म्हणे दिन्याची माय मेली, दिन्याची माय मेली. डायरेक्ट अवघड आहे, गाठ भेट होत नाही. पण खरोखरच एवढा आनंद हे लेकराय दादा हे सांभाळणे नाही. असे मुलं पाहिजेत. महाराज म्हणतात धन्य जगी तोची एक रंगीनाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगीनाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगीनाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगीनाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाते, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाते. धन्य जगी तोची एक हरी रंगीनाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगीनाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगीनाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगीनाचे. महाराज म्हणतात अरे तो धन्य आहे. कुठं नाचलाय बाबा, कुठं नाचला म्हणजे धन्य आहे. डीजेच्या पुढे नाही नाही नाही. महाराज म्हणता हरिपाठात नाचला म्हणजे धन्य आहे. आमची बहीण हरिपाठात नाचली म्हणजे ती धन्य आहे. आमचा दादा हरिपाठात नाचला म्हणजे धन्य आहे. आमचा दादा डीजे पुढे नाचला म्हणजे
तो धन्य नाही. काही काही लोकांना महाराज डोक्याचे केस पांढरे झाले पण तरी पण कीर्तनात नाचत नाही डंगरा. हो, कीर्तनात नाचत नाही. आजी म्हणते जा ना कीर्तन ऐकायला. म्हातारा म्हणते मला ऐकू येत नाही. जाऊ द्या त्याले. आम्हालाही अशी सांगायची सवय. आमच्या कीर्तनात एवढा समाज, एवढे लोक. काही काही उठतात म्हणतात महाराज काय सांगसान तुमच्या कीर्तनात कुत्रं नव्हतं. हे कुत्र नाही का. महाराज म्हणतात अरे ते धन्य आहे जो कीर्तनात नाचतो. कीर्तनाचे नि नटनाचे नाचिले ते व्यवसाय प्राचिताचे जेत नामचे नाही पापाचे ऐसे केले. आज आपल्या या सप्ताहाचा प्रथम दिवस आहे आणि प्रथम दिवसाच्या या सेवेला सुरुवात आहे. महाराज म्हणतात पहिल्या दिवशी काय मुकी नाम हाती मोक्ष, मुकी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष. हे ऐसी साक्षा भूताची, हे ऐसी साक्षा भूताची वैष्णवाचा मालक करा, वैष्णवाचा मालक करा. ऐसी साक्ष बहुताची, ऐसी साक्ष बहुताची वैष्णवाचा मालक करा, वैष्णवाचा मालक करा. महाराज म्हणता प्रथम दिवस असला म्हणजे भगवंताच्या नामाचा उच्चार. भगवंताचं नाम कसं आहे, कसं आहे. महाराज म्हणता अमृतापेक्षाही गोड भगवंताचं नाम आहे. भगवंताचं नाम अमृतापेक्षाही गोड आहे. अमृतालाही फिक्क पाडेल जिवे गोड तीन अमृत दयास. पण या अमृतासारखं नाम देवाचं या जीवाला आवडत नाही. अमृतासारखं नाम देवाचं जीवाला आवडत नाही. का आवडत नाही जीवाला, का आवडत नाही देवाचं नाव. महाराज म्हणतात जीवाला आवडलं देवाचं नाव म्हणून तर आम्ही इथे येऊन बसलोय महाराज. पण महाराज म्हणतात तुम्हाला आवडलं, तुम्ही त्या दुःखरूप संसाराचा त्याग करून या सुखरूप हरिकीर्तनामध्ये येऊन बसले, ब्रह्मानंदामध्ये येऊन बसले. महाराज म्हणतात काही लोकांना भगवंताचं नाम आवडत नाही. का आवडत नाही. ओवी दिली. कोणती ओवी आहे. विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गुडू जीवासी झाला. पण समाजाचं उलट झालंय महाराज. सच कहू तो जग रूठे आणि झूठ बोलू तो राम रूठे. कबीर बिचारा क्या करे दोनों कठीण काम. महाराज म्हणतात दोनों कठीण काम. ओव्या सांगाव्या तर लोक झोपून राहतील. हो चला. महाराज म्हणतात विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. विषय रांदिले रस सोय तरी जेवणारा ठाऊकचे होय. तई तो ताटची सांडून जाय जिया परी. मृत दैसा शृंगारीला गाढव तीर्थे नानीला. कडू दुधिया माखीला गुडे जैसा. कणके विना सोपटे कणसे लागले घनदाटे. परी काय करावे गोमटे वसनगर. महाराज म्हणतात ते गोमट नगर आहे पण ज्याच्यामध्ये भगवंताचं नाम नाही ते वस नगर आहे. महाराज म्हणतात तो वस नगर आहे. मग त्या भगवंताचं नाम ज्या देहामध्ये नाही तो जन्म काही कामाचा नाही. म्हणून भगवंताच्या नामाचं महत्त्व गोड आहे. महाराज म्हणतात भगवंताच्या नामामध्ये एवढी ताकद आहे. केवढी ताकद आहे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहू कपी कुळा उतारी मुक्त केली राक्षसा. नाम चांगले चांगले माझे कंठी राहू मले. कपी कुळ उतारिले मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले माझे कंठी राहू
कपी कुळ उधारिले मुक्त केले राक्षसा नाम एवढंच चांगलं आहे बाबा, जे दैत्य कुळाचं जे कुळ होतं त्याचा सुद्धा उद्धार या नामाच्यामुळे झाला. एवढी मोठी नामामध्ये ताकद आहे, राम नामामध्ये एवढी मोठी ताकद आहे, रामामध्ये एवढी मोठी ताकद आहे बाबा. म्हणून त्या भगवंताचं नाम हे फुकाचं आहे, सार आहे. संसार असार आहे, संसार असार, संसाराचा त्याग करा आणि भगवंताच्या नामाचा सार असलेल्या भगवंताच्या नामाचा स्वीकार करा. किती प्रमाण दिले, नाम साराचे सार शरणांगत यम किंकर. नामाचं महत्व सांगत असताना नामामुळे काय फायदा आहे, किती मोठं सामर्थ्य आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. किंवा मागच्या हप्त्यातले जरासे बाबा, अरे जन्मांतरीचे पाप नष्ट करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामाच्या चिंतनामध्ये आहे. म्हणून पुरावा दिला. घेता नाम नाम नाम, घेता नाम नाम नाम, घेता नाम नाम नाम, घेता नाम नाम नाम, घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. घेता नाम, घेता नाम, घेता नाम नाम नाम, घेता नाम, घेता नाम नाम नाम, घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे, पापाचे, पर्वत जळती पापाचे. पर्वत जळती पापाचे, पर्वत जळते पापाचे. ऐसा नामाचा महिमा वेद सिनला झाली सीमा. घेता नाम विठोबाचे पर्वत जळते पापाचे. चला, म्हणून भगवंताच्या नामाचं सामर्थ्य वेगळं आहे. कर्तुम अकर्तुम म्हणण्याचा कर्तुम असा जगाचा मालक आहे. म्हणून त्या जगाच्या मालकाचं वर्णन काय करावं. घड्याळचा काटा पटपट पटपट त्याच्या टायमावरती जाऊन पोचतोय. म्हणून जगद्गुरु श्रीमंत तुकोबार यांचा हा 4 चरणाचा अतिशय महत्वाचा अभंग घेतला. दादा, आजचा प्रथम दिवस आहे सप्ताहाचा. भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे जगामध्ये आणि अनमोल किमतीचा नरदेह तुम्हा आपल्याला मिळालेला आहे. खरोखरच मिळाला आहे. तुम्हा आपल्याला हा देह मिळालेला आहे. म्हणून या देहाचं सार्थक करा. सार्थक कशामध्ये आहे. महाराज म्हणतात सार्थक विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया. तुका म्हणे जन्माचे सार्थक, म्हणे जन्माचे सार्थक. विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया. सार्थक भगवंताच्या नामामध्ये आहे. म्हणून हरिनाम के लुटे प्यारे, लूट सके तो लूट, अंत काल पछताएगा जब प्राण जाएगा छूट. जब तक है जिंदगी फुर्सत ना मिलेगी काम से, कुछ वक्त ऐसा निकालो
प्यार करो भगवान से. अरे अनमोल किमतीचा नरदेह तुम्हा आपल्याला मिळालेला आहे दादा. कुठं मिळालेला आहे? भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. भारत कोई भूमिका टुकड़ा नहीं. भारत कोई भूमिका टुकड़ा नहीं. भारतासारख्या पवित्र देशामध्ये तुम्हा आपल्याला जन्म मिळालेला आहे. कारण भारत सामान्य आहे का? म्हणावं लागलं ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, तर्पण की भूमि है. यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है, यहाँ का कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम मरेंगे तो भारत के लिए और जिएंगे तो भारत के लिए. और मरने के बाद हमारी अस्थि को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगा, बोलो भारत माता की. असा अनमोल किमतीचा नरदेह अशा सुंदर देशामध्ये तुम्हा आपल्याला मिळालेला आहे. किती वेळा या देशाचं वर्णन केलेलं आहे लेखकांनी, कविकारांनी. कारण या झाडावरती बसणारी चिमणी सुद्धा महाराज म्हणतात सोन्याची होती. वर्णन केलं, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. यहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश